नमस्कार मंडळी, मी दीपाली भानुशाली स्वागत करत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आजसुद्धा मी तुमच्यासाठी इथे एक हेल्दी रेसिपी घेऊन आलेली आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहतच असाल, इथे मी शेकटाच्या शेंगा घेतलेल्या आहेत. त्याला शेवग्याच्या शेंगा असंही म्हटलं जाते. बाजारातून मी आणलेल्या आहेत. थंडीच्या दिवसांमध्ये आमच्याकडे इथे छान गावठी शेकटाच्या शेंगा मिळतात. स्वच्छ करून घेतलेल्या आहेत आणि वेळा धुवून घेतलेल्या आहेत. मी पॅनमध्ये हिंग घातलेलं आहे, जिरं घातलेलं आहे फोडणीला तेलामध्ये आणि व्यवस्थित जिरं तडतडल्यानंतर तेलात आता या शेंगा आपल्याला घालायच्या आहेत. आता आपल्याला यामध्ये आवडीप्रमाणे मसाले घालायचे आहेत. यामध्ये मी लाल तिखट घातलेलं आहे, त्यानंतर हळद घातलेली आहे आणि चवीप्रमाणे मी यामध्ये मीठ घातलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यात मसाले घालू शकता. आता आपण हे जे मसाले घातलेले आहेत ते आपल्याला लो फ्लेमवरच छान या शेंगांना तेलासोबत छान कोटेट करून घ्यायचं आहे. मिनिटभर आपल्याला व्यवस्थित ह्या तेलामध्ये अशा फ्राय करून शेंगा छान मसाले कोटेट करून घ्यायचे आहेत. आणि आता आपल्याला हे व्यवस्थित सेट करून घेऊन पॅनमध्ये 2 मिनिटभर वाफ देऊन घ्यायची आहे. आता आपल्याला या शेंगा शिजण्यासाठी पाणी घालायचं आहे. मी इथे अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे. तुम्हाला जशी ग्रेव्ही हवी असेल जाड पातळ त्या पद्धतीत तुम्ही यात पाणी घालू शकता. साधारण अर्धा ग्लास मी यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि व्यवस्थित पुन्हा एकदा शेंगा छान हलवून दिलेल्या आहेत. आणि आता ह्यावर मी शेंगा शिजण्यासाठी झाकण ठेवत आहे आणि लो फ्लेमवरच आता या शेंगा छान शिजवून घेणार आहे. आता दुसरीकडे मी इथे एका पॅनमध्ये जिरे घातलेले आहे अर्धी वाटी आणि 1 वाटी भरून मी इथे तीळ घातलेले आहे. या गोष्टी आपल्याला वाटण वाढण्यासाठी हव्या आहेत. त्यासाठी या 2 गोष्टी आपल्याला छान पॅनमध्ये भाजून घ्यायच्या आहेत. तर इथे मी लो फ्लेमलाच साधारण 3-4 मिनटं ह्या तीळ आणि जिरं छान भाजून घेतलेलं आहे, अगदी क्रिस्पी करून घेतलेलं आहे. आणि ह्याचं आपण वाटण तयार करून छान शेंगांमध्ये शेंगा शिजल्यानंतर घालणार आहोत. मी इथे जरा जास्तच वाटण घेतलेलं आहे, कारण हे तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. महिनाभर बाहेर छान राहतं हे वाटण आणि त्यानंतर तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता हे वाटण. आणि तुम्ही कुठल्याही भाजीसाठी हे वाटण वापरू शकता. थंडीच्या दिवसांमध्ये तीळ खाल्लेल्याचे भरपूर फायदे आहेत, त्यामुळे तीळ आपण वाटणासाठी इथे वापरतो आहोत. आणि शेंगांचे सुद्धा खूप फायदे आहेत आपल्या शरीरासाठी. या शेवगाच्या ज्या शेंगा आहेत त्या शेवगाच्या शेंगा खाल्ल्याने आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण होते, जी थंडीच्या दिवसांमध्ये आपल्याला शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी या शेंगाची भाजी आपण खाल्ली गेलेली पाहिजे. तर अगदी 5 ते 10 मिनटातच मस्त शेंगा छान शिजलेल्या आहेत. आणि इथे आपले जे वाटण्यासाठी आपण भाजून घेतलेले आहेत तीळ आणि जिरं तेही छान थंड झालेलं आहे. आणि आता आपण मिक्सरला हे छान जाडसर असं वाटून घेणार आहोत. पाणी घालायचं नाही आपल्याला, असंच वाटून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने जाडसर वाटून घेतलेलं आहे. आणि आता ही शेंगांची भाजी छान तयार झालेली आहे. आणि व्यवस्थित मी यामध्ये 2-3 चमचे छान हे वाटण घातलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीने यात वाटण घालू शकता. खूपच सुंदर दिसत आहे भाजी. आता ही भाजी तुम्ही वरण भातासोबतसुद्धा सर्व करू शकता, चपातीसोबत सर्व करू शकता. खूप सुंदर लागते ही भाजी, अगदी चवदार. आणि खूप फायदे आहेत ही भाजी खाल्लेल्याचे. तुमची शरीराची हाडंसुद्धा मजबूत होतात. यामध्ये खूप साऱ्या प्रकारचे विटॅमिन्स आहेत जे शरीराला आपल्या आवश्यक असतात. थंडीमध्ये ह्या शेंगा खाल्लेल्याचे खूपच फायदे आहेत. तर तुम्ही घरी अशा पद्धतीच्या ह्या शेकटाच्या शेंगांची भाजी नक्की करून बघा. तसेच व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करून तुम्ही मला नक्की सांगा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली. तर नक्की तुम्ही करून बघा ही शेकटाच्या शेंगांची मस्त भाजी. धन्यवाद.